नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी धनंजय. तुम्ही पाहताय शेती गुरुजी. तर आज आपण बोलणार आहोत ऊसाच्या मशागतीबद्दल. तर शेतकरी बांधवांनो, आपण ऊसाची मशागत करत असताना किंवा ऊसाची बांधणी करत असताना पॉवर टिलरच्या साहाय्याने केली तर आपली खूप बचत होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता सध्या आपण सुधारित शेती करत असताना आपण पट्टा पद्धतीचा वापर करतोय किंवा 4 फुटाच्या वरील सरीचा वापर करतोय. त्यावेळेस शेतकरी बांधवांनो, आपण जर पॉवर टिलरच्या साहाय्याने शेतीची खुरपणी केली, शेतीची मशागत केली, शेतीची बांधणी केली, म्हणजे त्या ऊसातील साऱ्यांची बांधणी केली किंवा खुरपणी केली तर आपल्याला खर्चामध्ये बचत होईल आणि आपली जमीन ही सुपीक बनून राहणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, जमीन कशी काय सुपीक बनून राहील तेही सांगतो मी तुम्हाला. शेतकरी बांधवांनो, आपण तण आलं म्हणलं की लगेच चला फवारण्या करूया म्हणून शेतकरी बांधवांनो, कामगारांचा सध्या तुटवडा आहे म्हणून शेतकरी बांधवांनो, आपण सध्या लगेच खुरपण्या करू शकत नाही, कारण कामगार तेवढे, बायका तेवढ्या कामाला मिळत नाही. अशा परिस्थितीत आपण साधारणतः भरपूर वेगवेगळ्या प्रजातीचे जर शेतामध्ये तणे असतील तर आपण साधारणतः 1 एकराला 1000 रुपये ते 1100 रुपये खर्च होतो आपल्याला एकरी फवारणीसाठी. आपण लगेच अशा फवारणी करण्यासाठी दुकानातून फवारणी औषध आणतो आणि 1000 घालवून अधिक 400 रुपये एका प्रति बॅलरला मारण्यासाठी एखाद्या कामगाराला देतो, म्हणजे 1400 रुपयांपर्यंत आपला एकरी खर्च जातो. तर शेतकरी बांधवांना अशा ऊसामध्ये आपल्याला जेव्हा फवारणी करायची असते त्यावेळेस मी सांगतो, शेतकरी बांधवांना जर तुम्ही पॉवर टिलर खरेदी केला, साधारणतः तुमचं 2 एकराच्या वरील क्षेत्र असेल तर आपण एक साधारणतः 70,000 ते 1.5 लाखापर्यंत एक छोटासा चांगला आपल्या शेतीयोग्य पॉवर टिलर मिळतो. आणि तो आणून आपण जर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तण येतील त्यावेळेस तो शेतामधून फिरवला तर आपल्याला एवढे 1000 रुपये तुमचे जाणार नाहीत. थोडक्यात आपलं शेतातलं मशागत होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, असं जर पॉवर टिलर आपण मशागत केली तर आपली शेती सुपीक कशी राहील ते सांगतो. शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस आपण फवारण्या करतो ते शेतामध्ये आपल्या गांडूळ असतील किंवा एक सूक्ष्म जैविक घटक असतात ते मरून जातात, जे की जमिनीला महत्त्वाचे असतात. जमिनीचा कस राहण्यासाठी, जमिनीचं आरोग्य टिकण्यासाठी जे जैविक घटक असतात, त्यामध्ये सूक्ष्म जीवजंतू असतात, ते जमिनीसाठी आवश्यक असतात. असे जीवजंतू मरून जातात आणि आपली जमीन नापीक बनू लागते. तर शेतकरी बांधवांनो, आपली जमीन नापीक बनू नये, आपल्या जमिनीचा कस टिकून राहावा म्हणून आपण ज्या तणनाशकाच्या फवारण्या आहेत ते करायच्या नाहीत. ऊस शेतीमध्ये जर आपल्याला चांगली ऊस शेती कायम टिकवायची असेल आणि रान व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपण पॉवर टिलरचा वापर करून, वेळोवेळी खुरपणी आली तर आपण त्याचा वापर करून ते तण खुरपणी करून घ्यायचे आहे. पॉवर टिलरच्या साहाय्याने ऊस बांधणी करून घ्यायची आहे, ऊस खांदणी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जमीन व्यवस्थित राहील. तर पॉवर टिलरचे अनेक फायदे आहेत. शेतकरी बांधवांनो, आपण ऊस कितीही मोठा झाला तरी आपल्याला त्या साहाय्याने ऊसाची बांधणी करू शकतो आणि ऊसामध्ये जे काही तण येणार आहे ते पॉवर टिलरच्या साहाय्याने आपण त्याचे तुकडे तुकडे करून जमिनीत मिक्स करून टाकू शकतो आणि त्याचंही आपल्याला हिरवळीचे खत मिळू शकतं आणि जमीन आपली सुपीक राहू शकते. तर शेतकरी बांधवांनो, पॉवर टिलरचा निश्चित आपल्या शेतामध्ये, ऊस शेतीमध्ये निश्चित प्रत्येक शेतकऱ्याने वापर करणे गरजेचं आहे. असा वापर केला तर आपल्या जमिनी सुपीक राहतील आणि वर्षानुवर्षे आपण जमिनींचा लाभ घेऊ शकणार आहे.